पवननगर प्राचीन हनुमान मंदिर येथे आमदार सीमाताई महेश्वरी यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण श्री श्री 1008 महंत डॉक्टर भक्तिचरणदास महाराज पंचमुखी हनुमान मंदिर दिगंबर आखाडा यांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करत उद्घाटन संपन्न झाले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हनुमान मंदिराचे पूजन आणि महाआरती करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। श्री श्री 1008 महंत डॉक्टर भक्तिचरणदास महाराज यांनी आमदार सीमाताई महेश्वरी यांनी केलेल्या विविध विकास कामांचे कौतुक करीत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। सर्वप्रथम हमारे ओर से हमारे सभी साथियों की ओर से मैं ताई को बहुत बहुत बधाई शुभकामनाएं देता हूं। सीमाताई पश्चिम विधानसभा क्षेत्र होते हुए भी नासिक में हर एक कहीं न कहीं काम में सहयोग रहता है। मैं सीमाताई के साथ में कई कार्यक्रम में उनकी निधि से जहाँ सभामंडप हुआ, स्टेज बना हुआ, सोमेश्वर मंदिर में बहुत बड़ा गार्डन बनाए, उद्घाटन करने के लिए गया हूँ। तो ऐसे सामाजिक धार्मिक कार्यक्रम सीमाताई अपने आमदार निधि से अपने परिवार की ओर से बीजेपी सरकार की ओर से कहीं न कहीं समाज में अच्छा काम करते हैं। जब सीमाताई प्रथम आमदार के लिए टिकट के लिए खड़े थे तो तीनों आमदार सीमाताई तो उस समय साहूजी धाराध्यक्ष थे। तो मेरे हाथ से तीनों आमदार के लिए मेरे हाथ से टिकट किया गया था। तीनों एक साथ में आमदार जीत के आए। यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची माहिती देत मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असून विकास हाच अजेंडा असल्याने येत्या 5 वर्षात संपूर्ण मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही। याशिवाय मतदारसंघातील नागरिकांनी जे जे प्रश्न समस्या मांडल्या त्या सोडवण्याचा तसेच शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। स्थापना केली आणि आज बघता मोठं मंदिर इथे वास्तव्यास आलेलं आहे। खरं तर आपलं पवननगर सिडको म्हटलं की पवननगर हा उल्लेख येतोच आणि पवननगर हे नाव पवनपुत्र हनुमान मंदिरामुळे इथे या चौकाला पडलेलं आहे। इथे अनेक भाविक या परिसरातले सर्व नागरिक इथे दर्शनासाठी येत असतात। हनुमान जयंती असेल किंवा काही कार्यक्रम असेल या मंदिराच्या माध्यमातून सतत विविध उपक्रम राबवले जातात आणि त्यामुळे सगळ्यांना एकत्र करण्याचं काम या मंदिराच्या ट्रस्टीच्या माध्यमातून होत असतं। अनेक भाविक इथे येऊन त्यांचं काही पूजा असतील किंवा दर्शन असतील इथे घेत असतात। त्यामुळे मी मंदिराच्या ट्रस्टीचं तर पहिल्यांदा कौतुक करते, कारण ज्या वेळेला या सभामंडपाचं काम सुरू झालं आज आपण बघतोय प्रत्येकाने कौतुक केलं की हा सभामंडप अतिशय वेगळा आहे आणि खूप छान झालेलं आहे। तुम्ही सहज इथे बसू शकता किंवा सामान ठेवू शकता किंवा पवारसाहेबांनी सांगितले टाईल्स चांगले आहेत, डेकोरेशन चांगलं केलं आहे आणि आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर यापूर्वी सुद्धा छोटा असा सभामंडप होता, तो सुद्धा त्यांनी सभागृह हे सर्व ट्रस्टींनी म्हणजे आम्ही दुसरे असतील रामपुरे काका असतील यांनी स्वतः लक्ष घातलं आणि आज तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर असं मंदिराच्या आकारातील पूर्ण सजावट आणि अतिशय सुंदर झालेली आहे। सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळेला काम सुरू होतं त्यावेळेला सर्वांनी लक्ष देऊन हे काम पूर्णपणे करून घेतलं म्हणून आज आपण सगळ्यांना सांगू शकतो की अतिशय छान सभामंडप आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। मला सांगितलं शाळांनी की जवळपास 100 ते 150च्या वर सभामंडप आज बांधून आपण लोकार्पण केलेले आहे। काल सुद्धा गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ यांना एक विरंगुळा केंद्र बांधून काल त्याचं सुद्धा लोकार्पण झालेलं आहे। अनिल चांदवडकर यांनी आमदार सीमाताई महेश्वरी यांच्या विविध विकास कामांचे कौतुक करीत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या। संपूर्ण सिडकोत विचार केला एवढा मोठा मंडप कुठे नसेल तर आमचा आग्रह होता एवढा मोठा सभामंडप झाला पाहिजे। थोडा वेळ लागला पण हा 50 लाख निधी देऊन सर्वात मोठा सभामंडप या ठिकाणी ताईंनी सँक्शन केला आणि तो आता पूर्णत्वास आलाय। ही ताईंच्या मंडळाच्या वतीनं आणि सर्व भाविकांच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। सदैव ताईंचं काम सर्व ठिकाणी चाललं आहे
विशेष म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे पण आभार व्यक्त करतो. बाकीच्या पेक्षा आमच्या या कामाची क्वालिटी सुद्धा कॉन्ट्रॅक्टरने चांगली ठेवली. विशेष म्हणजे पाऊस चांगला झाला पण गळाला नाही, हा एक भाग्याचा पण भाग आहे. मारुतीरायाची कृपा, मारुतीरायाने त्यांना बुद्धी दिली, त्यांनी चांगलं काम केलं, त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने मी अभिनंदन करतो. पुढे सूत्रणी करतो. माजी नगरसेविका छाया देवांग व भाजपा मंडल अध्यक्ष रवी पाटील यांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. परिसरातील लोकांना एक चांगल्या कामाचं एक उदाहरण आपण या ठिकाणी देऊ शकतो. सीमाताईच्या माध्यमातून असे 100 पेक्षा जास्त सभामंडप हे पश्चिम मतदारसंघामध्ये आतापर्यंत तयार झालेले आहेत. फक्त सभामंडपच नाही तर इतरही विकास कामं, रस्त्यांचे असतील, ड्रेनेज लाईन असतील, त्याचबरोबर आमच्या या प्रकल्प क्रमांक 29 मधील सेंट्रल पार्कचा विषय असेल, त्यासाठी 37 कोटीचा निधी जवळपास शासनाकडून त्यांनी मंजूर करून आणला. त्याचबरोबर महापालिकेचाही थोडाफार निधी असा एवढा 37 कोटीचा निधी वापरून मोठं असं सेंट्रल पार्क त्या ठिकाणी उभारलं जात आहे. त्याचबरोबर सिडकोची भूमिगत तारा असतील, या सुद्धा भूमिगत करण्याचं काम, ओव्हरहेड वायर ज्या असतात इलेक्ट्रिसिटीच्या, या सुद्धा भूमिगत करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात सिडको आणि सातपूर या भागामध्ये आतापर्यंत झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच हे विकास कामांची पावती ही येत्या काळामध्ये काही तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मतदार की आपली ही जी वसाहत आहे ही श्रमजीवी कामगार लोकांची वसाहत आहे आणि इथं बाहेरून आलेले लोक राहतात आणि बाहेरून आलेले लोक कधी कोणाला म्हणजे प्रतिकार करत नाही. असं होऊ नये की भविष्यात या लोकांनी आपल्या या मतदारसंघात पण येऊन अतिक्रमण करायचं आणि आजूबाजूच्या लोकांना आज आपण पाहतो की शिवाजी चौक आपण म्हणतो पण त्या ठिकाणी सुद्धा भाजी मार्केट हे कोणाच्या हातात आहे आणि तिथले लोक किती अतिरेक करतात हे पण आपण लक्षात घ्यायला हवे. म्हणून साऱ्यांना माझी आज हनुमान सरणी एवढीच प्रार्थना आहे की भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून ताईंना तिकीट भेटेलच आणि ताई 100% तुम्ही निवडून येणार, निवडूनच नाही भविष्यात तुम्ही मंत्री होणार. धन्यवाद. गणेश ठाकूर यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. लक्षात घेऊन ताईंचं काम आणि विकास काम सुरू आहे. त्याचं बऱ्याच ठिकाणी भूमिपूजन अजूनही चालू आहे. 2 महिन्यावर निवडणूक जरी आली असली तरी अनेक ठिकाणी अजूनही भूमिपूजन चालू आहे. अनेक ठिकाणी काही प्रोसेसमध्ये आहे आणि बऱ्याच ठिकाणी उद्घाटन देखील कार्यक्रम झालेला आहे. आणि त्याच्यातच हा भाग म्हणून कवडपुत्र हनुमान मंदिर त्या ठिकाणी सभामंडपचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं. त्या पद्धतीने मी या ठिकाणी यानंतर मी आपल्या सर्व नगरसेविका या प्रसंगी श्री श्री 1008 महंत डॉक्टर भक्ती चरणदास महाराज, महेश हिरे, बाळासाहेब पाटील, रवी पाटील, अविनाश पाटील, प्रतिभा पवार, छाया देवांग, भाग्यश्री डोमसे, जगन पाटील, आनंद गौड, प्रवीण सोनवणे, आर पाटील, प्रकाश चकोर, रवींद्र बडवे, वैभव महाले, भगवान काकड, निलेश जोशी, दिलीप देवांग, अर्चना दिंडोरकर, राजेंद्र जडे, महेंद्र पाटील, परमानंद पाटील, चंद्रभागा गांगुर्डे, अनिल चांदवडकर, गणेश ठाकूर, बाजीराव पाटील, प्रकाश कांबळे, बापू आहेर आदी पदाधिकारी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.